नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करत आहात ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण शिकणार आहोत बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंतचे गणित शिकलेलो आहोत आपण. आज आपण ऍडव्हान्स लेवल मध्ये भागाकार मिक्स करणार आहोत. त्या अगदी प्रकरणाला सुरुवात करण्याआधी तुम्हाला काल जे गणित दिलं होतं ते गणित लवकरात लवकर सोडून दाखवा. तुम्हाला एक गणित देतो त्या टॉपिक वरती, मला पटकन सोडून दाखवायचं आहे. तुम्हाला गणित आहे मित्रांनो 20 गुणिले 40 भागीला 5 गुणिले 20 परत भागीला 5 अधिक 4 गुणिले 18 भागीला 3. लवकरात लवकर या गणिताचं उत्तर काढून दाखवा. तुम्हाला काल शिकवलेलं आहे या प्रकरणावरती, आणि लवकरात लवकर या प्रश्नांचं उत्तर काढा. नंतर आपण यामध्ये कंस ऍड करणार आहोत. तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा हे उदाहरण दिलेलं आहे. पटापट सोडवा. तुम्ही हे सोडवा, मीही सोडवतो. ज्यांना जमत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा, ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. कसं सोडवायचं मित्रांनो, तुम्हाला आधी काय शिकवलं होतं, अगोदर भागाकार करून घ्यायचा. इथे कुठे कुठे भागाकार दिसतो बघा. इथे हा भागाकार आहे, हा भागाकार आहे आणि हा भागाकार आहे, बरोबर. याची मांडणी कशी होणार मग मित्रांनो? याची मांडणी होणार 20 गुणिले 40 भागीला 5. परत इथं गुणिले चिन्ह, नंतर 20 भागीला 5, परत बेरजेचं चिन्ह 4 गुणिले 18 भागीला 3. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. आता पटकन बघायचं कसं बघायला सोडू शकता. 5 1 5, 5 चौक 20, 5 चौक 20, नंतर 3 1 3, 3 सक किती होता? 18. मग याला 6 ने भाग देणार. कळालं इथपर्यंत? त्यानंतर बघा 5 1 5, नंतर 5 चौक 20, इथपर्यंत कळालं. आता काय काय उरलं बघा. 4 गुणिले 40 गुणिले हे वरचे 4 अधिक बेरीज आहे, मग हे 4 गुणिले 6 एवढं आता उरलेलं आहे. खालचे 1 आहे तर 1 काही लिहायची गरज नाही. परत गुणाकार करा. 4 चौक 16 आणि 16 चौक 64, मग 64 आणि हा 0 जसाचे तसा, अधिक किती होणार? 6 चौक 24, बरोबर. परत काय मित्रांनो, दोघांची बेरीज करा. काय होणार? बरोबर ना? 0 अधिक 4 4च होणार, आणि 4 आणि 2 6, आणि हे 6 जसेच्या तसे, म्हणजेच काय 664 याचं योग्य उत्तर आलेलं आहे. हे झाले कालचे गणित. आजचे ऍडव्हान्स लेवलचे गणित पटापट तुम्हाला देत आहे, पटापट सोडवायचे आहे, कारण आपलं आज लवकरात लवकर जास्तीत जास्त अभ्यास आपल्याला कव्हर करायचा आहे. पटकन उत्तर द्या. याच टॉपिक वरील थोडंसं ऍडव्हान्स लेवलचं गणित तुम्हाला दिलेलं आहे, फक्त यामध्ये कंस ऍड केलेला आहे आपण. ज्यांना जमत असेल त्यांनी पटापट तुमच्या स्क्रीनवर दिलेलं आहे उत्तर पटापट सोडवा. ज्यांना जमत नसेल त्यांनी पहिलं गणित आहे नीट स्टेप बाय स्टेप समजून घ्या, नंतर पुढील गणित तुम्हाला सोडवायचीच आहे. ठीक आहे, बघूयात आता याचं उत्तर कसं सोडवता आणि कशा प्रकारचं याचं उत्तर निघतं. तुम्हाला काय सांगितलं होतं अगोदर? भागाकार, गुणाकार, बेरीज, बाकी सगळं मिक्स असेल तर अगोदर भागाकार करून घ्यायचा. इथे कुठे भागाकार दिसतोय? इथे भागाकार आहे आणि इथे भागाकार आहे. 2 कंस आहे तर सगळ्यात अगोदर मधला कंस सोडवायचा. शिकवलं होतं ना, त्याच प्रकारे अगोदर मधला कंस. 6 दुने 12, म्हणजेच हे 2 आणि हे 0 जसाच्या तसे. हे काय झालं मित्रांनो? हे झालं पहिल्या कंसचं उत्तर. आता हे कंस मध्ये आहे, याला बाहेर काढायचंय. कशा प्रकारे काढणार ते शिकवणार सगळं, तुम्हाला अगोदर शिकवलेलं आहे. पण भागाकार म्हणजे कसं बाहेर काढता बघा. हे तसं आहे. 20 हे मांडून घ्यायचं पटकन. 9 हे 7 अधिक 10 भागीला 50. हा झाला दुसरा कंस आपला. आता याला बाहेर काढायचं, कंसाचा गुणाकार करायचा आपला नेहमीप्रमाणे. 50 याची मांडणी करून घ्यायची लगेच. 10 अधिक 7, इथे गुणाकाराचं चिन्ह आहे माहिती आहे ना. 20 वजा 9 ही झाली ब्रॅकेटची मांडणी. कळालं इथपर्यंत? नंतर कसं सोडवायचं बघा.
शून्य गेला, शून्य गेला, 5 उरलाय. आता हे 7 दुने 14 आणि हे शून्य जसाच्या तसे आणि हे वजा 9. मग आता इथं काय झालं याचं उत्तर बघा. याची मांडणी अशी उरलेली आहे आता 5 अधिक 140 वजा 9. इथपर्यंत तुम्हाला कळालं. आता काय मित्रांनो, अगदी सोपी पद्धत. तुम्ही एक तर यांचा वजाबाकी बेरीज सगळं मिक्स करा, नाही तर सोपी पद्धत सांगतो. अगोदर हे वजाबाकी करून घ्या. किती उरणार? 140 मधून 9 गेल्यानंतर किती उरत आहे? 31, म्हणजेच 131. आणि हे 5 ऍड केल्यानंतर 136, बरोबर. 136 झाले दुसऱ्या कंसचे उत्तर आपले. दुसऱ्या कंस अधिक हे आता इकडे मिक्स करायचे त्याच्यामध्ये. हे मांडणी इकडे येणार अशी, माहित आहे ना. आता ही झाली दुसऱ्या कंसचे उत्तर. परत मांडणी करू आपण इकडे. 20 अधिक 5 आणि हे कंस आहे ना, तर कंसाच्या बाहेर काढायचं म्हणून इथं काय येणार? गुणाकार येणार. माहिती ना तुम्हाला, कंस मांडत नाही, डायरेक्ट गुणाकार मांडायचा. आता गुणिला 136, बरोबर. इथपर्यंत आलेलं आहे. आता तुम्हाला तर हे सोडवायचं, कित्येक वेळेस शिकवलेलं आहे. पटकन सोडवायचं. याचं उत्तर लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय. लवकर लवकर सोडवा. गुणाकार करायचा याचा. 5 × 30, हातच्याला गेले 3, 5 × 15 आणि 3 18, 18 हातच्याला गेला 1, 5 × 1 5 आणि 1 6, बरोबर. 6 आणि अधिक हे बेरीज चिन्ह आणि हे 20. सांगा 680 आणि 20 किती होता? पटापट उत्तर द्या. 680 आणि 20 होतात 700. 700 याचं अगदी योग्य उत्तर असणार आहे. सोप्या पद्धतीमध्ये शिकवलं, स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे. याच प्रकारचे पटापट आता पुढील गणित सोडवायचे आहे. लगेच पटापट उत्तर द्यायचे आहे. वेळ न घालवता लगेच उत्तर द्या. याच प्रकारचे ऍडव्हान्स लेवलचे गणित तुमच्या स्क्रीनवर देण्यात आलेले आहे. पटापट सोडवायचे आहे. वेळ न घालवता पटकन उत्तर काढा. मीही सोडवतो, तुम्हीही सोडवा. ज्यांना जमत नसेल त्यांनी माझ्याकडे बघू नका, जर शिकून घ्या. ज्यांना जमत असेल त्यांनी पटापट उत्तर द्या, पण समजून घ्या. कसं मित्रांनो, ही मांडणी केलेली आहे. थोडंसं वेगळं गणित आहे. याची मांडणी थोडीशी वेगळी होईल. कशा प्रकारे होईल बघा. याची मांडणी होईल अशी 100 गुणिला 300 भागीला चिन्ह आहे, पुढचं पूर्ण ब्रॅकेट म्हणून भागायला येईल. भागीला 30 गुणिला 25 भागीला 5. हे भागीला 5 असे लिहिण्यापेक्षा सोपं तुम्हाला कळेल म्हणून याला असं लिहू शकता मित्रांनो, 5. ठीक आहे. म्हणून हे आता करून घेतो मी, तुम्हाला कळायला पाहिजे सोप्या भाषेमध्ये. नंतर आता हे गुणाकाराचे चिन्ह आहे म्हणून इथं डायरेक्ट गुणाकार घ्या. इथं कोणता संख्या नाहीये, कोणते चिन्ह नाहीये. संख्या आहे पण चिन्ह आहे का? नाही ना. काय सांगितलं होतं? बाहेरील संख्या आतील संख्येस गुणाकार असते. म्हणून 17 वजा 400 इथपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. मांडणी कळालेली आहे. त्यानंतर आता याला कशा प्रकारे सोडवायचं बघा. परत मांडणी करून देतो वाटलंच इथं. 100 गुणिला 300 भागीला 30 गुणिला 25 भागीला 5 गुणिला 17 वजा 400. हे आपले सेम टू सेम मांडणी आहे. याला कशा प्रकारे सोडवायचं बघा. तुम्हाला सोडवून दाखवतो. वेगळ्या कलरचा पेन याच्यामुळे घेतो कारण तुम्हाला समजलं पाहिजे. 5 × 1 5, 5 × 5 25, बरोबर. 5 इथं आले. इथपर्यंत झालं तुमचं गणित. परत 0 कट 0 कट कळालं इथपर्यंत. 3 कट 3 कट, बरोबर. आता फक्त इथे एक 0 उरलेला आहे आणि खाली 5 उरलेले आहे, बरोबर. इथपर्यंत कळालं. परत 5 उरलेला आहे म्हणजे इथे तुम्हाला परत खाली दुसरं नवीन मांडून दाखवतो. तर इथं समजत असेल तर इथं समजून दाखवतो. परत मांडूनच दाखवतो. तुम्हाला कळायला पाहिजे. एकच वेळेस शिकवणार, परत परत नाही. कसं उरलं आता इथं हे 100 गुणिला इथं कट झालेले म्हणजे इथं 1 येणार. माहिती नाही एवढं तरी माहिती आहे तुम्हाला. 1 म्हणजेच 10 गुणिला 17 वजा 400 भागीला हे 5. हे 5. आता काय मित्रांनो, 5 × 1 5, 5 दुने
10. कळलं? आता हे एवढा सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला. कशा प्रकारे गुणाकार करायचा बघा. 17 दुने इथे मांडतो मी, बाजूला सरकतो. पण बघा हे 17 दुने 34 मी मांडणी परत करतो. बस 100 गुणिला 10 गुणिला 17 वजा 400 भागिला 5. बघा 5 1 5, 5 दुने 10. कळालं इथपर्यंत? दोघांचा गुणाकार करायचा म्हणजेच 100 गुणिला 17 दुने 34 वजा 400. आता काय मित्रांनो, 34 ला फक्त गुणाकार करायचा 100 ला, म्हणजेच कसं येईल? कळालं? 34 जसे तसे आणि हे 0 जसे तसे इकडे. हे झालं वजा 400. उत्तर काय येईल सांगा? 3400 मधून 400 गेले, अगदी बरोबर, फक्त 3000 याचं योग्य उत्तर आलेलं आहे. अशाच प्रकारचे कित्येक उदाहरण स्टेप बाय स्टेप आपल्या नोट्स मध्ये दिलेले आहे. ज्यांच्याकडे नोट्स आहे ते रोज प्रॅक्टिस करताय आणि 92, 98, 94 मार्क पाडत आहेत. तुम्ही सुद्धा पाडू शकता. मी लेक्चर मध्ये जास्तीत जास्त 2 ते 4 उदाहरणं घेऊ शकतो, जास्तीत जास्त 5 घेऊ शकतो. पण नोट्स मध्ये असे कित्येक उदाहरण दिलेले आहे जे तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकायचे आहे आणि तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करायची, म्हणजे तुमच्या मनातली गणिताची भीती पूर्णपणे निघून जाईल. कित्येक उदाहरणं स्टेप बाय स्टेप माझ्या स्वतःच्या हाताने लिहिलेलं आहे मी. तुम्ही सुद्धा करू शकता ते सर्व काही. फक्त 98, 92, 94 मार्कच पडायचे तुम्हाला आपल्या दररोज होणाऱ्या टेस्ट सिरीज मध्ये, जी सर्वांसाठी अगदी मोफत आहे. काय करायचंय? जे टॉपिक शिकवलं, जे लेक्चर शिकवलं, फक्त त्यावरती तुम्हाला उदाहरणं सोडवायचे. त्या टॉपिक वाईज, सगळे टॉपिक वाईज नोट्स मध्ये दिलेलं आहे. लवकरात लवकर दररोज प्रॅक्टिस करायची आणि दररोज संध्याकाळी पेपर सोडवायचा. जे विद्यार्थी नवीन असेल त्यांनी लवकर लवकर जॉईन करायचं. ठीक आहे? आता हे तुम्हाला शिकवलेलं आहे, बघून घ्या कशा प्रकारे सोडवलेलं आहे. कळालं तुम्हाला इथपर्यंत? ही मांडणी डायरेक्ट भागीला घेतली. कळालं ना? मांडणी डायरेक्ट इथे घेतली आणि हे जसे तसे वरती घेतले. इथं कोणत्या संख्याने कोणतं चिन्हाने म्हणून गुणाकार घेतला, पुढे मांडणी घेतली. कळालेलं आहे तुम्हाला? याच टॉपिकवरील थोडंसं ऍडव्हान्स लेवलचं गणित आता तुम्हाला देत आहे. पटकन सोडवायचं, वेळ न घालवता लवकर लवकर सोडवायचं. याच टॉपिकवरील एक ऍडव्हान्स लेवलचं गणित तुमच्या समोर देण्यात आलेलं आहे. पटापट उत्तर द्या. 30 सेकंदाच्या उत्तर पाहिजे मला सर्वांचं. तुमच्या स्क्रीनवर सुद्धा देण्यात आलेलं आहे. लवकर लवकर उत्तर द्या. मीही सोडवतो, तुम्हीही सोडवा. आणि ज्यांना जमत नसेल त्यांनी इकडे बघा, ज्यांना जमत असेल त्यांनी लवकर लवकर उत्तर द्या. काय प्रश्न दिलेला आहे बघा तुम्हाला, आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला पाहताच क्षणी एक गोष्ट क्लिक झाली पाहिजे होती. काय क्लिक झाली पाहिजे होती? पटापट कमेंट मध्ये सांगा. या उदाहरणामध्ये खासियत काय गोष्टीची आहे आणि याचं उत्तर काय निघू शकतं? कदाचित सगळ्यात शेवटी काय असू शकतं, कदाचित सगळ्यात पहिले काय असू शकतं? चेक करा लवकरात लवकर, उत्तर सांगा. लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. अगदी बरोबर आहे मित्रांनो, भरपूरशा विद्यार्थ्यांचं उत्तर इथे आहे 0. इथे 0 आहे म्हणून काय उत्तर येईल? 0 उत्तर नाही येणार. याचं 0 उत्तर फक्त इथपर्यंतच्या ब्रॅकेटसाठी येणार मित्रांनो. हे जे ब्रॅकेट मध्ये आहे इथपर्यंत ब्रॅकेट कंटिन्यू आहे ना, इथं मध्ये काहीच नाहीये. पण इथे मित्रांनो आहे का काही? नाही ना, म्हणून लक्षात घ्या मित्रांनो. याचं उत्तर तरी 0 येत असलं उत्तर काय येईल? 0. पण इथे काय आहे? परत गुणाकार आणि हे 12 भागिला 4. इथपर्यंत तुम्हाला कळालं? नंतर काय मित्रांनो? 4 1 4 आणि नंतर 4 त्रिक 12, परत 3 गुणिला 0. किती उत्तर येणार? 0. याचं अगदी योग्य उत्तर काय असणार आहे? 0. याच टॉपिकवरील ऍडव्हान्स लेवलचं गणित तुमच्या समोर मांडण्यात आलेलं आहे. 30 सेकंदाच्या उत्तर द्या. ज्या विद्यार्थ्याने या प्रश्नाचं उत्तर 30 सेकंदाच्या आत दिलं त्याने समजून जायचं की हा टॉपिक त्याचा पूर्ण क्लिअर झालेला आहे आणि तुम्हाला परत रिव्हिजन करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, टॉपिक वाटत असला सोपा पण कठीण आहे आणि हा प्रश्न जरी सोपा वाटत असला तरी थोडासा कठीण आहे. पण याचं उत्तर तुम्ही कशा प्रकारे सोडवताय आणि याचं उत्तर काय देत आहात याच्यावरती सगळं डिपेंड आहे. तर वेळ न घालवता लगेच सोडवा. आणि ज्यांना जमत नसेल तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्यासाठी सोडवून दाखवणारच आहे. म्हणून इकडे लक्ष द्या आणि ज्यांनी उत्तर काढत आहात त्यांनी उत्तर काढा पटापट. बघा हे उदाहरण कसं आहे.
याची मांडणी जरा वेगळ्या प्रकारची होणार आहे. याची मांडणी कशी होईल हे बघा. याची मांडणी अशी होईल, हे 85 भागीला 17. अगोदर हे पूर्ण करून घ्यायचं. ब्रॅकेट अगोदर सोडवणार आहोत आपण. समजलं इथपर्यंत? कसं सोडवायचं? आता हे ब्रॅकेट मांडले आपण. 5 गुणिला 7 गुणिला 2 हे पहिलं ब्रॅकेट. पुढचं ब्रॅकेट आहे मित्रांनो, भागाकारचं चिन्ह आहे ना मध्ये, त्याला डायरेक्ट भागीकारला मांडून घ्यायचं, भागीला मांडून घ्यायचं. कसं मांडणार? भागीला. समजलं इथपर्यंत? इथं बेरजेचं चिन्ह आहे, हा लक्षात ठेवायचं. इथं हे आहे ना, लगेच हे जसं तसं मांडून घ्यायचं. इथं परत 2 गुणिला 5 गुणिला 7 आणि शेवटी काय अधिक 4. इथपर्यंत तुम्हाला कळालं? ही मांडणी तुम्हाला कळालेली आहे. ही मांडणी जर तुम्हाला कळाली म्हणजे तुमचं उत्तर निघालेलं आहे. लक्षात ठेवा. आता हीच मांडणी परत खाली काढतो म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. 85 भागीला 17 अधिक, ब्रॅकेट काढून टाकू आपण. आता ब्रॅकेट करायची गरज नाही. कसं येणार मग? 5 गुणिला 7 गुणिला 2 भागीला 2 गुणिला 5 गुणिला 7 अधिक 4. हे कळायला तुम्हाला सोप्या भाषेमध्ये आहे. बघा काय करायचंय, हे दोन कट करायचे. काय करायचे मित्रांनो? हे 2 आणि हे 2 कट झाले म्हणजे परत 5 1 5 5 1 5 हे झाले तुमचे कट. 7 1 7 7 1 7 हे झाले तुमचे कट. आता सुद्धा तुमच्याकडे वेळ आहे, पटापट सोडवून घ्या. पटापट सोडवा, वेळ आहे तुमच्याकडे. लवकरात लवकर उत्तर द्या. ऑप्शन तुमच्या समोर आहे, प्रश्न सुद्धा तुमच्या समोर आहे. लवकरात लवकर उत्तर द्या. तुम्ही उत्तर काढू शकता, याचं टेन्शन घेऊ नका. ऑप्शन सुद्धा तुमच्या समोर आहे. पण भरपूरसे विद्यार्थी चुकू शकता याच्यामध्ये. कशा प्रकारे चुकू शकता हे बघा. याची मांडणी आता परत करू आपण. 85 भागीला 17 अधिक, याचं सगळ्यांचं उत्तर काय येणार मित्रांनो? 0. 0 जर तुम्ही उत्तर काढत असाल याचं पूर्णाचं, तर तुम्ही चुकीचे आहात आणि इथंच तुमचं सर्वात जास्त घोड होऊ शकतो. आणि पोलीस भरतीला याच प्रकारचा घोड होतो आणि आपला हातातला 1 मार्क चालला जातो मित्रांनो. हे सर्व कट केले म्हणजे याचं उत्तर 0 नाही येणार. याचं उत्तर येणार मित्रांनो 1. काय येणार? 1. 1 कसं येणार आता? 2 1 2 बरोबर. 5 1 5 7 1 7. मग 1 1 आला. इथं 1 का घेतला आपण? तुम्हाला पूर्ण प्रोसेस मध्ये सांगतो. याचं उत्तर येईल 5 1 5 1 गुणिला परत 1 गुणिला परत 1 अधिक 4. इथपर्यंत तुम्हाला कळायला खूप सोप्या भाषेत शिकवता, हे निश्चिंत राहा. आता हे सोडवा. 17 1 17 17 5 85 बरोबर. हे झालं. आता काय उरलं? 5 अधिक, आता 1 गुणिला 1 गुणिला 1 केल्यानंतर काय होणार? याचं उत्तर काय येणार? याचं उत्तर येणार 1 अधिक हे 4. कळालं? इथपर्यंत कळालं? इथपर्यंत कळालं म्हणजे संपलं उत्तर. 4 आणि 1 5 5 आणि 5 10. याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो? 10. भरपूरशे विद्यार्थ्यांनी याचं उत्तर काय काढू शकता. भरपूरशे विद्यार्थी याचं उत्तर तुम्हाला माहित आहे, यांनी हा 1 पकडला नसेल म्हणजेच त्याचं उत्तर त्यांनी 9 काढलं असेल. आणि पोलीस भरतीला ऑप्शन मध्ये 9 100% दिल्या जातातच. आणि तुम्ही घाई करतात आणि घाई केल्यामुळे तुमचा एवढा जवळचा एवढा सोपा प्रश्न चुकला जातो. म्हणूनच आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जाणार आहोत. आपण डायरेक्ट ऍडव्हान्स सुद्धा घेऊ शकलो असतो, पण आपण अगोदर बेसिक घेत आहोत, नंतरच आपण ऍडव्हान्स लेवलला जाणार आहोत. आणि आता तुमचं लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला लगेच डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका मिळणार आहे, ज्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. भरपूरसे असे उदाहरण वेगवेगळ्या पोझिशनचे वेगवेगळ्या स्टेप मध्ये उदाहरण तुम्हाला देणार आहे. म्हणजे कसं, ही पोझिशन आता हे इकडे आहे, हे इकडे येणार, हे इकडे इकडे तुम्हाला माहित आहे कशा प्रकारचे उदाहरण असतात आणि तुमचे मार्क सुद्धा वाढतात. त्याचबरोबर आपलं टार्गेट ह्या वर्षी आपल्याला पूर्ण करायचंय. येणाऱ्या भरतीपर्यंत तुमचा प्रत्येकाचा पेपर 90+ आपण करून दाखवणार. फक्त सांगितलं त्या प्रकारे अभ्यास करा. त्याचबरोबर आपल्या नोट्समध्ये असे कित्येक फसवे उदाहरण तुमच्यासाठी टाकलेले आहेत, ज्याचे करून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता जास्तीत जास्त. नोट्स पटापट
सर्वांनी प्रॅक्टिस करायची आहे। आता लगेच पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, भागाकारमध्ये शून्याचे नियम काय असतात, म्हणजे शून्य भागिला शून्य, त्याचबरोबर शून्य अधिक शून्य, त्याचबरोबर शून्य गुणिला शून्य, म्हणजे भागाकारामध्ये शून्यांचे नियम परत गुणाकारामध्ये शून्यांचे नियम, हे सर्व काही आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत। तोपर्यंत काय मित्रांनो, ह्याची प्रॅक्टिस करा आणि लगेच आता लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे, त्याच्यामधून तुम्ही अजून एक्स्ट्रा प्रॅक्टिस करू शकता। त्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडीचे भरपूरसे असे लेक्चर असतात, ते तुम्ही अटेंड करायचे आहे। त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे, जेथे तुम्हाला सर्व काही लाईव्ह लेक्चर अगदी मोफत मिळतात। त्याचबरोबर 1998 ते 2024 पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार मिळत असतात, दररोज सकाळी 9 वाजेला। त्याचबरोबर दररोज संध्याकाळी आपलं लेक्चर असतं आणि लेक्चर झाल्यानंतर लगेच तुम्हाला काय मिळतं मित्रांनो, लगेच तुम्हाला डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका टॉपिक वाईज देण्यात येते। हे सर्व काही तुम्ही कशा प्रकारे मिळवायचंय बघा, तुमच्या स्क्रीनवर काय दिसत आहे, तुमच्या स्क्रीनवर आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल दिसत आहे। या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच शेअर करायचा आहे। तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला दररोज सकाळी 9 वाजेला डिजिटल स्वरूपाचा प्रश्नपत्रिका देण्यात येईल। भेटूया लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, तोपर्यंत नमस्कार।